हॅलो, आज ना रविवार होता आणि प्रक्षिता मात्र सकाळपासून रुसून बसली होती, कारण की तिच्या मनासारख्या काही गोष्टी होतच नव्हत्या. एकतर तिला आज पनीरची भाजी खायची होती आणि प्रियांची तब्येत बरोबर नव्हती, म्हणून त्याचा सारखा लाड होत होता. त्याच्यामुळे ही रुसून बसली होती आणि गोडूने मात्र हातात काय बघितलं की अशी रिॲक्शन देते. प्रक्षिता मात्र नंतर खुश झाली, कारण की तिच्या मनासारखं एक पार्सल आलं होतं. म्हणजे तिची वॉच होती, जी मिशोवरून मी ऑर्डर केलेली. तर 105 रुपयाला वॉच आणि ब्रासलेट दोन्ही होतं त्याच्यामध्ये. आणि तिचं समाधान करण्यासाठी मागवलेलं आहे मी, कारण की लेकरं जास्त वेळ अशा गोष्टी घालत नाहीत. आणि दोघांचे पण आता फर्स्ट आमचे एक्झाम चालू झालेत, तर रिव्हिजन घेणं चालू होतं इथे प्रियांचं. त्यानंतर मग रात्रीच्या स्वयंपाकाला लागले होते मी. तर चॉपर इथे मी मुद्दाम दाखवलंय की चॉपर घे बाई, अशा कमेंट आल्या होत्या मला. तर आहे ताई माझ्याकडे चॉपर. त्यानंतर रात्री स्वयंपाकामध्ये खिचडी आणि कढी असा बेत होता. कढीसाठी कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम झाले की जिरे मोहरी टाकले, छान तडतडून घेतले. हिरवी मिरची, कढीपत्ता तळून घेतला. नंतर अद्रक, लसण आणि जिरे बारीक कुटलेले याच्यामध्ये ऍड केले. हे सगळं खमंग तळून घ्यायचं. त्यानंतरच कढी छान लागते. अर्धा चमचा हळद टाकायची, ती पण खमंग तळून घ्यायची. दही आणि बेसन पीठ अगोदरच मिक्स करून ठेवलं होतं, पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि आता ही कढई टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकलं आणि आता छान उकळी येऊ द्यायची. कढी कशीही बनवली तरी टेस्टला छानच लागते. बाय.